द स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल एम्ब्रियो. आता इथं आपण जो एम्ब्रियो डिस्कस करतो ह्या डायग्राम मध्ये हा आहे टिपिकल डायकॉट एम्ब्रियो. डेव्हलपमेंट तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं नाहीये, बट जस्ट तुम्हाला समजावं म्हणून क्विकली मी तुम्हाला रिवाइज करतो. ठीक आहे. So suppose this structure is whole is represented as the embryo sac. Now you will find there is a primary endosperm nucleus which is present at the center. Now this is formed by the fusion of second male gamete with the secondary nuclei. Now remember, and the zygote is here, which is a diploid. The zygote will develop as an embryo. Now here, the zygote initially divides into two cells as a basal cell and the apical cell. Right? The basal cell will then divide, and then it is going to, being the larger cell, it is going to develop as a suspensor, while this apical cell will develop as an embryo. And this finally, the embryo shows three different stages of development: globular embryo, heart-shaped embryo, and the next one is called torpedo stage embryo. So मॅच्युअर एम्ब्रियो मध्ये आपल्याला तीन स्टेजेस बघायला मिळतात: ग्लोब्युलर एम्ब्रियो, हार्ट शेप एम्ब्रियो आणि टॉर्पेडो एम्ब्रियो. ठीक आहे. तो असे हे तीन स्टेजेस आहेत डेव्हलपमेंटच्या एम्ब्रियो मध्ये. आता इथे जो दाखवलाय तुम्हाला हा टिपिकल, हा आहे टिपिकल डायकॉट एम्ब्रियो. त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, समजून घ्या. देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ सस्पेन्सर, देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ two axis called radical and the plumule, and there is a presence of two cotyledons for the embryo being the dicot embryo. So now the next part. Now I will explain you the difference between the two embryo. जर आपण एम्ब्रियोचा जर सेक्शन घेतला डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रियोचा, तर आपल्याला एम्ब्रियो असा दिसतो. नीट समजून घ्या. ओके. आता हा एम्ब्रियो इथं कर्व झालेला आहे. हा जर डायकॉट एम्ब्रियो तुम्ही जर पाहिलं, तर इट इज अ कर्ड एम्ब्रियो. त्याचा जो मेन ऍक्सिस आहे तो कर्ड आपल्याला मिळतो. हाऊ त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स आहेत ते समजून घ्या. इट हॅज द टू ग्रोइंग ऍक्सिस, आउट ऑफ विच फ्युचर मध्ये जो प्ल्युम्युल म्हणून ग्रो होणार आहे, विच इज गोइंग टू फॉर्म द एंटायर शूट सिस्टम, इज प्रेझेंट इन बिटवीन टू कॉटलेडॉन्स. आता बघा हे दोन कॉटलेडॉन, समजा मी जर याला हार्ट शेप जर असा दाखवला, ठीक आहे, समजा मी याला ह्या एम्ब्रियोला जर असं स्ट्रेट करून घेतलं तर काय असेल हे समजून घ्या. ठीक आहे. तर ह्या एम्ब्रियोला आपण जर सरळ केलं तर इथे दोन कॉटलेडॉनच्या इथे हा बेस पॉइंटला असेल प्ल्युम्युल. हे झाले दोन कॉटलेडॉन्स. ठीक आहे. इथला हा जो रिजन आहे याला म्हणायचं हायपोकोटाईल. इथं बेसला हा जो रिजन आहे याला म्हणायचं रॅडिकल, आणि इथं असेल त्याचा रूट कॅप. ठीक आहे. म्हणजे हे नीट समजून घ्या की ह्या एम्ब्रियोला जर आपण एका सरळ रेषेत जर स्टडी केलं, देन त्याच्यामध्ये एवढे पार्ट मिळतात आपल्याला: प्ल्युम्युल, कॉटलेडॉन, हायपोकोटाईल, रॅडिकल अँड रूट कॅप. आणि या प्रत्येकाचं काय फंक्शन आहे समजून घेऊ आपण. प्ल्युम्युल डेव्हलप्स ॲज शूट सिस्टम. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन कंपल्सरी विचारले जाणार. मग हे नीट आताच नोट डाऊन करून ठेवा. प्ल्युम्युल डेव्हलप्स ॲज शूट सिस्टम, रॅडिकल डेव्हलप्स ॲज रूट सिस्टम. बरोबर. जेव्हा सीड जर्मिनेट होतं त्यामधून जो पहिला ऍक्सिस बाहेर येतो तो असतो रॅडिकल. दिस रॅडिकल इज देन गोइंग टू फॉर्म एंटायर रूट सिस्टम.
while the plumule grows as the entire shoot system. ठीक है, they दोन cotyledons, these are helping for the seed germination, providing the nutrition to developing axis seedling, and the hypocotyle represents the contact, sorry, the region between the plumule and radicle. प्ल्युमल आणि रॅडिकल या दोघांच्या मध्ये जो रिजन असतो त्याला म्हटलं जातं हायपोकोटाईल. कॉटिलिडॉनच्या खाली आहे तो, म्हणून त्याला म्हणायचंय हायपोकोटाईल. हायपोकोटाईल फक्त त्या प्लांटला इलॉंगेशन साठी, जर्मिनेशन साठी हेल्प करतो सीड. ठीक आहे, सो हे झालं स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल डायकॉट एम्ब्रियो. पार्ट समजून घ्या काय असतं. एक प्ल्युमल, दोन कॉटिलिडॉन्स इथे फर्स्ट सेकंड दाखवलेले, एक हायपोकोटाईल आणि एक रॅडिकल. ठीक आहे, प्ल्युमल डेव्हलप एज शूट सिस्टम, radical develops as root system, cotyledons are providing the nutrition, and hypocotyle is helping for the germination of the seedling, seed, and emergence of the seedling out of the soil. So this is how the dicot embryo is been explained here. Now at the same time we have the comparative diagram of the monocot embryo. Second जी B diagram जी दाखवली, this is for monocot embryo. आता याच्यामध्ये एम्ब्रियोला एकच कॉटिलिडॉन असतो, बरोबर, आणि त्या एकच कॉटिलिडॉन मुळे इथे आपल्याला असं काही प्ल्युमल, रॅडिकल अशा काही गोष्टी मिळत नाही. ठीक आहे, तरी तर आपल्याला प्ल्युमल रॅडिकल मिळतो ऑफकोर्स, बट देर इज नो कॉटिलिडॉन्स. असं कशावर कॉटिलिडॉन असतो तुम्ही म्हणू शकत नाही कशावर. तर हे वन बाय वन मी तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्यापैकी इथे हा सेंटरला इथे हा मी पोर्शन आता मार्क करतोय बघा. दिस पोर्शन इज अ टोटल एम्ब्रियो. परत मार्क करतो बघा मी इथे हा जो पोर्शन आहे, दिस इज अ टोटल एम्ब्रियो. रेड कलरने मार्क केला मी. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा शूट अपेक्स म्हणजे काय असणार इथं, हा असेल प्ल्युमल. इकडे रॅडिकल आहे, म्हणजे परत एकदा तेच, it is going to form root. The shoot apex or plumule is going to form shoot. Now there is an extra protective coverings around the plumule and radicle. प्ल्युमल आणि रॅडिकलच्या सराउंडिंगला त्यांची स्वतःची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात. रॅडिकलच्या वरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं सेलोरायझा, आणि प्ल्युमलच्या वरती जे कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं सेलोप्टाईन. म्हणजे बघा या एम्ब्रियो मध्ये सुद्धा प्ल्युमल आहे, रॅडिकल आहे, कॉटिलिडॉन मात्र नाही, कारण तो एम्ब्रियो दोन पार्ट मध्ये डिवाइड होत नाही. म्हणजे सिंगल कॉटिलिडॉन तुम्ही कन्सिडर करू शकता. राईट, मग आता प्ल्युमल हा शूट अपेक्स किंवा शूट सिस्टीम तयार करेल, रॅडिकल परत एकदा रूट सिस्टीम तयार करतो. नाव प्ल्युमलच्या वरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं सेलोप्टाईल, आणि रॅडिकलच्या अबोव जे प्रोटेक्टिव्ह पार्ट आहे त्याला म्हणायचं सेलोरायझा. तुम्हाला या सेलोप्टाईल आणि सेलोरायझा वरती एमसीक्यू क्वेश्चन येऊ शकतं. ओके, and the entire part of the embryo is protected by scutellum. ते बघा क्लिअरली लिहिले scutellum. This scutellum is involved in the protection of the embryo, entire embryo. Okay, so in this way this is the structure of, very simple structure of two typical embryos. तुम्हाला इथे एम्ब्रियोचे सगळे पार्ट लक्षात ठेवायचे, त्यांची फंक्शन्स लक्षात ठेवायचे, पोझिशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नाव आपण याचा थेरॉटिकल डिफरन्स स्टडी करूया. बघा इथे लिहिलंय मी, मे बी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. आता इथं मोनोकॉट डायकॉट एम्ब्रियोचं कंपॅरेटिव्ह अकाउंट दिलंय. त्यापैकी पहिलं बघा, मोनोकॉट एम्ब्रियो इज अ रुडिमेंटरी स्टेज ऑफ द मोनोकॉट. रुडिमेंटरी म्हणजे प्रिमिटिव्ह स्टेज आहे किंवा डॉर्मंट स्टेज आहे, बरोबर. इथे लिहिलंय इट कन्सिस्ट ऑफ वन कॉटिलिडॉन, बरोबर. सिंगल मोनोकॉट कॉटिलिडॉन ऑकर्स ॲट द टर्मिनल पोझिशन.
म्हणजे रॅडिकलच्या बाजूला याचा एकच कॉटलिडॉन असतो. प्लिमूल ऑकर्स लॅटरली. इथे लिहिले बघा, एनव्हलप ऑफ प्लिमूल इज कॉल्ड सेलोप्टाईल. एनव्हलप म्हणजे कव्हरिंग. आणि सिलोरायझा म्हणजे काय? इट्स अ प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ द मोनोकॉट रॅडिकल. थोडं वेगळ्या शब्दात लिहिले पण त्याचं मिनिंग एकच होतं. म्हणजे सेलोप्टाईल हा प्लिमूलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे आणि सेलोरायझा हा रॅडिकलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ठीक आहे. आणि इथे कॉटलिडॉन एखाद्या ट्रू लीफ सारखं आपल्या इथे बघायला मिळतं. आता डायकॉट एम्ब्रिओ बघू. 2 कॉटलिडॉन असतात. दोन्ही कॉटलिडॉन लॅटरली प्रेझेंट मिळतात. प्लिम्यूल वरच्या साईडला आहे, त्याच्यावरती कव्हरिंग नाही. ओके. आणि याच्यामध्ये सेलोरायझा पण नाही. म्हणजे सेलोप्टाईल आणि सेलोरायझा हे त्याचे 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत, प्लिम्यूल आणि रॅडिकलचे रिस्पेक्टिव्हली. दीज आर टोटली ऍबसेंट इन द डायकॉट एम्ब्रिओ. दे आर प्रेझेंट ओनली इन मोनोकॉट एम्ब्रिओ. ठीक आहे. And here the cotyledon do not resembling as the true leaves. So this is difference between the dicot and typical dicot and typical monocot embryo.